फोडण्यासाठी मतदार संघ फोडायचा काय कर. अरे एवढे दिवस का लावले आरोप करायला. आता 20 तारखेला इलेक्शन झालं ना. पण 20 तारीख झाली आत्ता जाग आली का काय. अरे बा आता नाले सफाई आम्ही करतोय. तिजोरी साफ करण्याची ज्यांना सवय आहे आम्ही नाले सफाई तर करू द्या आम्हाला. इतके वर्ष एवढा मेट्रिक टन काढला एवढं हे केलं आणि त्याच्या नावाखाली जी काय हातकी सफाई झाली ते आता ते आता त्याची चिंता आता त्यांनी आता आमच्यावर सोडावी नाले सफाईची. कारण नाले सफाई आम्ही गेल्या वर्षी हातात घेतल्यापासून बिलकुल पाणी नाही साचलं. सुदैवाने याही वर्षी साचणार नाही. आणि रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करायला कोणी थांबवलं होतं इतके वर्ष. 3000 कोटी रुपये रस्त्याच्या कॉन्क्रिटी दुरुस्तीमध्ये 10-15 वर्षामध्ये घालण्याचं कारण काय ते आम्हाला सगळं माहिती आहे ना. रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये हे जर कॉन्क्रीटचे रस्ते 10 वर्षापूर्वी केले असते तुमचे एवढे पैसे वाचले असते. लोकांचे बळी गेले नसते. लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागला नसता. याचा हिशोब देणार की नाही. हा जावई शोध कोणी लावला. अरे आमची महायुती आहे आणि तुम्हाला सांगतो महायुती मजबूतीने काम करते. निवडणुकांचा रिझल्ट 4 तारखेला येईल तेव्हा कळेल सगळ्यांना दूध का दूध पाणी का पाणी. पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. त्यापैकी काही बारवर कारवाई देखील पोलिसांनी सुरू केलेली आहे. अनधिकृत पब अनधिकृत बार अगदी वेळेपेक्षा जास्ती काळ सुरू असतील तर त्यांच्यावर पोलीस कठोर कारवाई करतील. कुणालाही सोडणार नाहीत. कायद्यासमोर सगळे समान आहेत. तो श्रीमंत असू दे गरीब असू दे. आणि पुण्याचा आपण म्हणालात मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललोय. कुठल्याही परिस्थितीमध्ये जे कोणी दोषी असतील एकालाही सोडायचं नाही. कारण जे 2 मुलांचा मृत्यू झालाय ते पण कोणाच्या तरी आई वडिलांचे मुलगा आणि मुलगी आहे ना. त्यामुळे असं कोणाला लायसन दिलेलं नाही मुलांना मारण्याचं ऍक्सिडेंट करायचं. त्यामुळे जिथं कोणी दोषी असेल त्याला बिलकुल सोडणार नाही. त्या कठोर कारवाई होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.